आकाशवाणी मुंबई सादर करत आहे महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त विशेष ध्वनिचित्र. श्रोते हो, महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन सोहळा राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. केवळ राज्यातच नव्हे तर देशाविदेशातही जिथं जिथं महाराष्ट्रवासीय वसले आहेत अशा प्रत्येक ठिकाणी छोट्या मोठ्या स्वरूपात महाराष्ट्र दिनाचा सोहळा साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनानिमित्त कोकणासह उत्तर महाराष्ट्रात झालेल्या कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रतिनिधी यांच्याकडून. आज महाराष्ट्र दिन, प्रत्येक महाराष्ट्रीय मनासाठी अभिमानाचा दिवस. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा राज्याचा मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं दिमाखात पार पडला. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राष्ट्रध्वज फडकावला. तसंच राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस दल, अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा दलांनी केलेल्या शानदार संचलनाची मानवंदना स्वीकारली. यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायनानं मानवंदनाही दिली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती, सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी मराठी भाषेतून जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातनं हा महाराष्ट्र घडल्याचा उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. लोकभवनातही राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, तर मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी ध्वज फडकावला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी, कर्मचारी देखील उपस्थित होते. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हुतात्मा चौक इथल्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केलं. तसंच वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानीही ध्वजारोहण केलं. स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बलिदानातून घडलेला महाराष्ट्र आज देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन बनला असल्याचं ते म्हणाले. जगातली 30वी अर्थव्यवस्था असलेला हा महाराष्ट्र, देशाचं पॉवर हाऊस असलेला हा महाराष्ट्र, देशाचं ग्रोथ इंजिन असलेला हा महाराष्ट्र अशा पद्धतीनं सातत्याने देशाला दिशा देतो आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते, नवी मुंबईत कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते, ठाण्यात उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. रायगडमध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते, रत्नागिरीत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते, सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते, नाशिकमध्ये विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या हस्ते, जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तर नंदुरबारमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वज फडकवला गेला. ध्वजारोहणानिमित्त आयोजित कार्यक्रमात संचलन तसंच उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पदक प्रदान करण्याचा सोहळाही झाला. याशिवाय राज्यगीत गायन आणि सामाजिक उपक्रमांच्या आयोजनासह अनेक ठिकाणी कामगारांचा गुणगौरव केला गेला. यासोबतच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापनं, खासगी आस्थापनं, गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्था यांच्या वतीनंही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाचा सोहळा साजरा केला गेला. आकाशवाणी मुंबईसाठी तुषार पवार. उपराजधानी नागपूर आणि नागपूर महसुली विभागातल्या कार्यक्रमांची माहिती आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या प्रतिनिधीकडून. विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नागपुरात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा विश्वास व्यक्त केला. तसंच नागपुरातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेत क्रीडा, ऊर्जा आणि उद्योजकता क्षेत्रातील व्यक्तींचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी त्यांनी नागपूरला ग्रोथ हब म्हणून विकसित करत असून आगामी होऊ घातलेल्या चित्रनगरीबद्दल माहिती दिली. आणि विदर्भाच्या विकासाला मोठा विकास या अर्थसंकल्पातून देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपूरमध्ये मोठी चित्रनगरी मंजूर झालेली आहे आणि रामटेकच्या नवरगावमध्ये ही या ठिकाणी चित्रनगरी होते आहे. हे आपल्याकरता महत्वाचं आहे.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात महापौर नीता ठाकरे यांनी स्वच्छ, सुंदर आणि हरित नागपूरच्या शाश्वत विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचं आवाहन केलं. भंडारा इथं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तर बुलढाण्यात पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जिल्ह्यातील 668 कोटी रुपयांच्या निर्यातीमुळे स्थानिक उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाल्याचं सांगितलं. वर्ध्यात खनिकर्म राज्यमंत्री आणि पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. अमरावती इथं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि उद्योग विकास हे शासनाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं सांगितलं. चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर संगीता खांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं, तर गोंदिया इथं वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ झाला. गडचिरोली इथं पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी अॅडव्होकेट जयस्वाल यांनी समृद्ध गडचिरोली घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित सर्वांगीण प्रगतीचा निर्धार व्यक्त केला. विकसित भारताच्या उभारणीत महाराष्ट्राचं योगदान महत्वपूर्ण ठरेल असं प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी केलं. यवतमाळ जिल्ह्यात देखील महाराष्ट्र दिनाचा उत्साह बघायला मिळाला. महाराष्ट्र दिन विशेष कार्यक्रमासाठी नागपूरहून धनंजय वानखेडे यांच्यासह मी हेमांगी कुलकर्णी. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि पुणे महसुली विभागातल्या कार्यक्रमांची माहिती आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागाच्या प्रतिनिधींकडून ऐकूया. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस आज पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणच्या जिल्हा मुख्यालयांमध्ये शासकीय ध्वजारोहणासह विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांनी आज महाराष्ट्र दिन साजरा होत आहे. या निमित्तानं महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय यासह सर्व शासकीय इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनासह आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्तही आज सर्वत्र विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात आज पोलीस कवायत मैदान इथं राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त नगरविकास आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना मिसाळ यांनी राज्याच्या सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त तसंच संत गाडगे महाराज यांचं 150वं जयंती वर्ष आणि महाड चौदारतळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समता आणि समरसता वर्ष साजरं करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याला आजपासून राज्यभर प्रारंभ होत असून नागरिकांनी या महत्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहनही त्यांनी केलं. मिसाळ यांच्या हस्ते उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या प्रांगणात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. तत्पूर्वी त्यांनी महापालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. साताऱ्यात श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुल इथं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. सातारा जिल्ह्याला राज्याच्या नकाशावर पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही देसाई यांनी यावेळी दिली. सातारा जिल्ह्यानं राबवलेल्या मॉडेल स्कूल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या योजनांचं सादरीकरण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर झालं, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमापूर्वी पालकमंत्र्यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसंच कर्नल महाडिक स्मृती उद्यानामध्ये आदरांजली अर्पण केली. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सांगलीमध्ये मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. कोल्हापूर इथं छत्रपती शाहू स्टेडियम इथं आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाला. यावेळी वंदे मातरम आणि राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीताची धून वाजवण्यात आली. विविध विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर या निमित्तानं फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सुशोभित करण्यात आला होता. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहिल्यानगरच्या पोलीस परेड प्रांगणात तर सोलापूरमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडलं. विशेष ध्वनिचित्र कार्यक्रमासाठी पुण्याहून पूजा दीक्षित. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या जिल्ह्यामधल्या कार्यक्रमांची माहिती देत आहेत आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रतिनिधी. मराठवाड्यात महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड इथं शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, मराठवाड्याची ही भूमी संतांची, महंतांची, शूरांची आणि वीरांची तसेच बुद्धिवंतांची सुद्धा आणि कर्तृत्ववान सुपुत्रांची भूमी. म्हणूनच या भूमीला धैर्याचा, शौर्याचा, संघर्षाचा वारसा लाभलेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात मुंडे यांनी माझी वसुंधरा अभियान, ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना तसंच विविध विकास प्रकल्पांमुळे जालना जिल्ह्याच्या प्रगतीला गती मिळत असल्याचं नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाट म्हणाले, महाराष्ट्र हा असं एक राज्य आहे ज्या राज्याला प्रगतीचा वारसा आहे, संतांची परंपरा आहे. आणि हे राज्य जरी देशाची आर्थिक राजधानी मुंबई जरी असली तरी या राज्यातील प्रत्येक भागातून एक प्रगतीचा रथ हा सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न प्रत्येक जिल्ह्यातून केला जातो. परभणी इथं पालकमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पोलीस पथसंचलनानंतर पालकमंत्री बोर्डीकर यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचं उद्घाटन तसंच लघु चित्रपटाचं प्रकाशनही पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. हिंगोली जिल्ह्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध विकास योजनांची माहिती पालकमंत्री झिरवाळ यांनी यावेळी आपल्या भाषणातून दिली. लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या प्रसंगी पोलीस, प्रशासकीय सेवा, क्रीडा आणि युवा जिल्हा पुरस्कार तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारही पालकमंत्र्यांनी प्रदान केले. लातूर इथं सायबर पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचं लोकार्पणही पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. धाराशिव जिल्ह्याचं मागासलेपण दूर करून हा जिल्हा आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं सरनाईक यांनी नमूद केलं. ते म्हणाले, आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडत आहेत. गृह, शेती आणि सामाजिक क्षेत्रातही शासनाच्या विविध योजनांमुळे सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्माननीय बनत आहे. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम पार पडले. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्री गुरु गोविंदसिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयात नव्यानं बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक MRI मशीनचं लोकार्पणही पालकमंत्री सावे यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. महाराष्ट्र दिनाच्या विशेष ध्वनिचित्रासाठी मराठवाड्यातल्या सर्व प्रतिनिधींसह हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर. श्रोतेहो, आपला विशेष ध्वनिचित्र हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा विशेष ध्वनिचित्र हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्यक भारती गांधी आणि निवेदन गौरी देशमुख.